जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय ऐकायला गुरुदेव. आलं सगळ्यांना? अं, चला बोला आता. गुरुदेव या ठिकाणी सांगतात की स्वर्ग नरक सुख हो दुःख. सर. ऐकू येतं ना सर? गुरुदेव या ठिकाणी सांगतात की स्वर्ग नरक सुख दुःख सब कल्पना मात्र है. आज किसी को दूसरे व्यक्ति के बारे में सोचने को समय नहीं है, लेकिन सोचते ही दुखी हो जाते हैं. दूसरे के बारे में कल्पना करना भी गलत समझते हैं. भीड़ में ही मुझे अद्वैत दिखता है, ऐसा जनक कहते हैं. ये लोगों को भीड़ में बोलने का साहस आता है. भीड़ अहंकार चाहता है, जितनी बड़ी भीड़ उतना ही बड़ा अहंकार रहता है. भीड़ और अहंकार एक ही सिक्के के दो पहलू है, ऐसा गुरुदेव कहते हैं. ज्ञानी सबके साथ सहजता बना के रहते हैं. जैसे बच्चों के बीच माँ का कोई दीवार नहीं रहता, ऐसा ज्ञान जनक को मिला और अहंकार हट गया. आगे गुरुदेव कहते हैं कि पुरुष स्त्री अपनी अपनी मर्यादा में रहे. उनकी मुक्ति की भी कल्पना काल्पनिक उनकी मुक्ति भी काल्पनिक है. भीड़ में भी मुझे अद्वैत नहीं लगा तो मोह कैसा करूं, ऐसा जनक कहते हैं. जय गुरुदेव. जय गुरुदेव. बोला अजून. गुरुदेव म्हणतात की अकेले में भी भीड़ का महसूस करना ज्ञानी का लक्षण है. हा मुद्दा मला आवडला. म्हणजे त्यांनी खूप छान सांगितलं आहे. और बच्चों के बीच माँ का कोई अहंकार नहीं होता है. वो सहजता से सब कुछ करती है. बच्चों के बीच उसका कोई अहंकार नहीं होता है. और गुरुजी बोले कि बंधन ही माया है. बंधन बंधन से मुक्ति पाता है वो भी गलत है. भीड़ में भी मुझे द्वैत नहीं लगा तो काम कैसे करो. बोला. हे सर्व काल्पनिक आहे असं सांगत असताना गुरुदेव म्हणतायत की गुरुदेवाने एक छान त्या गरीब व्यक्तीचं उदाहरण दिलं. जसा की तो गरीब होता, त्याच्याकडे पाव तर होते पण भाजी नव्हती. तर एका पावभाजीच्या ठेल्यापाशी जाऊन तो थांबायचा आणि त्या भाजीचा सुगंध आला की कच्चा पाव तो खाऊन घ्यायचा बिना भाजीशिवाय. आणि त्याला वाटायचं की मी भाजी सोबत खालो. काही दिवस पाहिल्यानंतर तो पावभाजीवाला त्याच्यावर पंचायतमध्ये रिपोर्ट करतो. तर मग ती रिपोर्ट पण केली, तिथे तैलानी रामा असतात. त्यांनी पण मग पैशाचे काही नाणे एकत्र करून एका पिशवीत दिले आणि त्याच्या कानासमोर वाजवले. तर ते म्हणाले असं कसं. तर त्यांनी सांगितलं की जसा तुझा पावभाजीचा सुगंध त्यांनी काल्पनिकरित्या चोरला घेतला, तसंच हे पैसे पण तुम्हाला असेच आवाजाने मिळाले. तसं हे संपूर्ण जग एक काल्पनिक आहे असं जेव्हा ज्ञान राजा जनकांना झालं, तेव्हा त्यांना वाटलं की द्वंद्व जे आहे ते सगळं मिटून गेले. जे सगळं काही मीच आहे अशी ती. आणि गुरुदेव सांगतात की हे वारंवार आपल्याला होत नाहीये जाण, एकदाच होते. आणि ती अं, अशी सत्य आहे की हे सगळं काल्पनिक आहे. जरी हे काल्पनिक असलं तरी स्वर्ग नरक हे जरी काल्पनिक असले तरी स्त्रीनी स्त्रीची आणि पुरुषांनी पुरुषांची जी काही मर्यादा आहे त्या पण सांभाळल्या पाहिजेत, हे पण गुरुदेव सांगतात. अजून.
बोला. कालचा काय संदर्भ होता थोडस सांगा. सारी दुनिया एक छंद है। वेदों में अद्वैत ज्ञान हजारों साल पहले बताया गया है। हर समस्या एक जटिल होते हुए भी, इसलिए शांत होने के लिए ध्यान करो। निराशा सुख का आधार है। निराश्रित आश्रय ढूंढता है। हम दुनिया को बदलना चाहते हैं पहले, लेकिन खुद को बदलो। ऐसा जनक राजा होकर भी खुद मैं निराश्रित हूँ ऐसा करते हैं। इसलिए अपना जो कुछ भी मैं कौन हूँ यह जानना जो है ये आत्मज्ञान है, और यही अध्यात्म है ऐसा गुरुदेव कहते हैं। अपना अपना कर्म करो और मैं निराश्रित हूँ। व्यवहार और अध्यात्म दोनों चाहिए ऐसा गुरुदेव कहते हैं। अद्वैताची जाणीव आपल्यामध्ये दृढ होण्यासाठी आपल्या समोर जे काय दिसतंय हे सगळं कल्पना मात्र आहे हे आधी समजून घेतलं तरच आपल्यामध्ये अद्वैत जे आहे तिथपर्यंत आपण जाऊ शकतो. सगळं काही कल्पना मात्र आहे. स्वर्ग, नरक, सुख, दुःख हे सर्व काल्पनिक आहे. आणि ह्या कल्पना कुठून उठतात? मन, बुद्धी, स्मृती याच्यातून उठतात. आणि याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो तेव्हा हे सगळं कसं आहे? नुसती कल्पना आहे. सत्य काही नाही आहे. हे कसं आहे? असत्य आहे. कारण हे बदलत राहते. कायम सुखाची अनुभूती नाही होत. कायम दुःखाची अनुभूती नाही होत. स्वर्ग सुख कायम नाही होत. नरकाचे वेदना कायम नाही होत. मनोभाव बदलला हे बदलत राहत. आणि आपलं मूळ काय आहे की जे बदलत नाही ते सत्य, ते कल्पना मात्र नाहीये. जसं अतिशय उत्तम असं उदाहरण दिलं. सुगंधाबरोबर पावभाजी खाल्ली तर त्याचे पैसे परतफेड आवाजानं, पैशाच्या आवाजानं दिली. म्हणजे दोन्ही पण कल्पना आहेत.
तसंच व्यवहारामध्ये असताना मी कुठेही असलो, एकटा असलो काय, गर्दीमध्ये असलो का, बऱ्याच लोकांमध्ये असलो का, सगळीकडे मला द्वैताची अनुभूती, अद्वैताची अनुभूती, सगळे एक आहेत. आणि आतून आपण सगळे कसे आहोत, एक आहोत. त्या सूक्ष्मतेपर्यंत आपली जाणीव गेली की मग हे सगळं कल्पना मात्र आहे हे सत्य पटायला लागतं. तोपर्यंत नाही पटत. आणि मी ही जाणीव होण्यासाठी आपल्याला काही फार काळ लागेल अशातली बाब नाही आहे. काही क्षणापुरतं जेव्हा आपल्याला याची अनुभूती होते तेव्हा हे सगळं कळायला लागतं. पण अनुभूतीशिवाय नुसतं कळणं ते काय उपयोगाचं नाहीये. कारण आपण कल्पनेमध्येच जगतो. आपलं सगळं आयुष्य कशामध्ये गेलेलं आहे, कल्पनेमध्ये गेलेलं आहे. मी मोठा आहे की नाही, माझ्या भोवती भरपूर माणसं आहेत, मला ओळखणारे माणसांची संख्या लाखोंमध्ये आहे, करोडोंमध्ये आहे. आणि मग अवस्था अशी होते की मला माणसाशिवाय करमत नाही, माणसं नसतील तर मी अस्वस्थ होतो. हा आपल्यातला अहंकार आहे. किंवा मग माणसाच्या समोर जायला सुद्धा नको वाटतंय, हा सुद्धा अहंकार. जोपर्यंत अहंकार मिटत नाही तोपर्यंत अद्वैताचा स्पर्श आहे, तो ज्ञान स्पर्श आपल्याला नाही होत. म्हणून आजचं जे ज्ञानसत्र आहे आपलं, हेच सगळ्यात महत्वाचं. ही जाणीव होणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही व्यवहारात असा की मग आध्यात्मिक कार्य करत असा, कुठेही जाते, जाणीव सगळीकडे एक असली पाहिजे. व्यवहार वेगळा पण जाणीव एक. नाही तर काय होतंय, गफलत होत. मग व्यवहारामध्ये सुद्धा आपण अद्वैताला बघत राहतो आणि मग समाज मर्यादा ह्या विसरून जातो आपण. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की स्त्रियांची कार्य ती त्यांनी केली पाहिजे, पुरुषांची कार्य ती त्यांनी केली पाहिजे, आणि समाजामध्ये ज्या मर्यादा आहेत स्त्रियांविषयीच्या पुरुषांविषयीच्या त्या सर्व पाळल्या पाहिजेत. असं नाहीये की सगळं अद्वैत आहे याचा अर्थ आपल्या व्यवहारामध्ये गोंधळ निर्माण होईल, असं नाहीये. आणि तुम्ही जेव्हा बघता ह्या तथाकथित अध्यात्माच्या ह्याच्याकडे बघता आपण, त्यावेळेस तुम्हाला अशी बरीचशी उदाहरणं सापडतात की ज्यांनी मर्यादेचा भंग केलेला आहे आणि मग त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागते. म्हणून
हे ज्ञान आत्मसात करत असताना आपला हा जो मार्ग आहे, आपल्याला गुरुदेवांनी दिलेला जो मार्ग आहे, हा मार्ग सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही याच्यापासून ढळलात आणि दुसरीकडे जायला लागलात तर हे ज्ञान तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही, कधीच नाही होणार. कारण इथे एवढी अथांगता आहे की हेच सगळं समजून घ्यायला आपल्याला कितीतरी काळ जाणार आहे की नाही. आणि ह्या ज्ञानामध्ये अनंतता आहे. एका कोर्स पुरतं किंवा एका ज्ञानसत्रापुरतं किंवा एखाद्या व्यवहारापुरतं मर्यादित आहे का? नाही आहे की नाही. म्हणून ह्याचा वारंवार अभ्यास जेव्हा आपण करतो त्यावेळेस ही जाणीव आपली पक्की होते. जसं अष्टावक्रांनी ज्ञान दिल्यानंतर राजा जनकाला ती अनुभूती आली. राजा असून सुद्धा मी कसा आहे, गर्दीमध्ये सुद्धा मी अद्वैताची अनुभूती घेतोय. त्याच्यात गुरुदेव थोड्या सोप्या भाषेत म्हणतात की भीड़ में भी अकेलेपन का अनुभव. भीड़ में अकेलापन म्हणजे काय? जिथे दुसरा नाहीच आहे तिथे भीड काय आणि एकटे राहिलो काय, काय फरक आहे का? नाही. तर ती सहजता आपल्यामध्ये येते, आहे की नाही. मग तुम्ही खूप माणसांमध्ये असाल, एकटे असाल, तरीही पण ती सहजता आपल्यामध्ये असली पाहिजे. तेच ज्ञानप्राप्तीचं लक्षण आहे. कारण जंगलामध्ये जाऊन एकटेपणानं हे सगळं घेणं, हे सगळं करणं हे काय फारसं अवघड नाहीये. आहे का अवघड? काय अवघड नाही, आहे की नाही. पण ह्या सगळ्यांमध्ये राहून आता इथे बघा कसले कसले नमुने आहेत, आहेत की नाही. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे व्यवहार, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, विरोधाभास, चांगलं वाईट, खरं खोट, खोटही पण रेटून बोलणारे, खरं असून न बोलणारे, व्यवहारामध्ये एक सांगणार करणार दुसरेच. पुन्हा कमिटमेंटच्या बाबतीत है ना, अशी कमिटमेंट देणार की आपला पूर्ण दृढ विश्वास बसणार आणि मग धोका बसणार. आहेत सगळे असे. ह्या सगळ्यांमध्ये राहून सुद्धा मी सहज राहतो. ह्या कुठल्याही जे जे काय आता आपण उच्चारलं, ह्या कुठल्याचाही परिणाम माझ्यावर, माझ्या व्यवहारावर, माझ्या वागण्यावर, माझ्या विचारांवर, माझ्या कृतीवर होत नाहीये. मग ती
ज्ञान प्राप्ती आहे. बरोबर आहे ना? करेक्ट आहे ना? आणि हे जेव्हा राजा जनकाला प्राप्त झालं त्यावेळेस राजा जनक आश्चर्यचकित झाला. कारण आपण हे सगळं ऐकून जेव्हा आपण जाऊ 4 लोकांमध्ये भेटू त्यावेळेस पुन्हा आपल्या स्वर्ग आणि नरक ह्याच्या संकल्पना सुरू होतात. चांगलं काम कर तर स्वर्गात जाशील, वाईट केलात तर नरकात जाशील. पाप आहे, पुण्य आहे. आपण कशासाठी कर्म करतो? पुण्य कमावण्यासाठी, आहे का? पण इथे पापही आणि पुण्यही कल्पना मात्र आहे. म्हणून गुरुदेवांनी एक छान वाक्य दिलेलं आहे आपल्याला, इस क्षण में आप निर्दोष हो. म्हणून आजचा हा जो ज्ञान सत्र आहे हे अत्यंत महत्वाचं. ह्याचं चिंतन मनन करायचं आणि त्याप्रमाणे आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये तो बदल झाला पाहिजे. आणि ती सहजता येते आपल्यामध्ये, त्याला काही हे नाहीये. जेव्हा आपण इतरांना आपल्यापासून वेगळं नाही समजत तेव्हा पहिलं काम काय झालं? अहंकार मिटला. अहंकार कुठे येतो? जिथे द्वैत आहे तिथे अहंकार आहे. जसं सुंदर उदाहरण दिलेलं आहे आईचं आणि मुलाचं, दिले की नाही? आईच्या आणि मुलांच्या मध्ये काही द्वैत आहे का? नाही आहे. म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा ते अद्वैत पण आहे, ते टिकून राहत. पण हे अद्वैताची जाणीव टिकून राहत असताना सुद्धा समाजाच्या ज्या मर्यादा आहेत त्याचं पालन तंतोतंत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही आश्रम मध्ये गेला असताल, बरेच जण आपण आश्रम मध्ये गेलेलो आहोत ना, तिथे आपण पूजा अटेंड करतो, त्याच्यानंतर सत्संग अटेंड करतो. तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या मर्यादांचं पालन किती तंतोतंत होतंय याची अनुभूती येते. बरोबर आहे? येते का नाही? येते सर. अद्वैत आहे याचा अर्थ गोंधळ करायचा असं नाहीये. आपल्यामध्ये द्वैत जे आहे, व्यवहारामध्ये जे मर्यादित द्वैत असलं पाहिजे ते अत्यावश्यक आहे. नाहीतर मग आपण भ्रमित होतो. भ्रम मिटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सहज व्हायला लागतात. मग आपलं ह्या ज्ञानाचं मोजमाप काय आहे? तर आपण कुठे कुठे गेलेलो असताना व्यवहारामध्ये सहजतेनं राहतो, किती प्रमाणात, कुठे कुठे, त्याच्यावरून हे समजतं. आणि आपण किती विनम्र आहोत. आपली वाणीमध्ये सुद्धा विनम्रता असते. असते की नाही मला सांगा तुम्ही? आपल्या कृतीमध्ये सुद्धा विनम्रता असते. आणि ही जेव्हा प्रकर्षानं आपल्या मध्ये सहजतेनं येते
त्यावेळेस मग आपण ह्या ज्ञानाला स्पर्श केलेला आहे. म्हणून त्या दृष्टीनं अष्टावक्र गीता याचं श्रवण करणं वारंवार आवश्यक आहे. आणि त्यासोबतच आपली दररोजची जी साधना आहे ती साधना नियमितपणे करणं गरजेचं आहे. आता समजलं ना, एक दिवस जर साधना मिस झाली तर आपलं किती नुकसान होतं. समजलं का नाही समजलं मला सांगा, हो का नाही? हो सर. नुसते अंगठे दाखवू नका, सांगा समजलं का नाही, हो का नाही? साधनेचं महत्व आज तरी आपल्याला समजायला पाहिजे. हो समजलं. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणून आपल्याला गुरुदेवांनी काय सांगितलेलं आहे की ज्या दिवशी माझी साधना नाही झाली त्या दिवशी जेवण करायचा अधिकार मला नाहीये. आहे की नाही? आपण काय म्हणतो, नो साधना नो ब्रेकफास्ट, नो साधना नो डिनर. देतो ना मंत्र आपण. त्याचं महत्व आपल्याला आज कळालं का नाही कळालं? कळालं ना महत्व. आपल्याला गुरुदेव जे काही सांगतात ते उगाचच नाही सांगत. त्याच्या मागे खूप मोठे कल्याणाची, म्हणजे आपलं कल्याण करण्याची भूमिका असते. आहे की नाही? जनकल्याणाची भूमिका असते. म्हणून आतापर्यंत जे काय झालं ते झालं, ठीक आहे. पण इथून पुढे हा संकल्प आपल्यामध्ये असला पाहिजे. असला पाहिजे म्हणजे काय, असायलाच पाहिजे. कारण आपण जे जे काही काम करतो व्यवहारामध्ये, ही सगळी कामं कल्पना मात्र आहेत. केली का नाही केली का काही फरक पडत नाही. बरोबर आहे ना किशोर साहेब? बरोबर आहे की नाही? केली का नाही केली काय फरक पडणार. पण हे जर नाही केलं तर मग मात्र फरक पडतो. आहे की नाही? आणि अष्टावक्र गीताचं विश्लेषण जे गुरुदेवांनी सांगितलेलं आहे ते अतिशय समर्पकतेनं सांगितलेलं आहे. नाही तर एवढी ज्ञान प्राप्ती आपल्याला होत नाही. आणि आपल्या गुरुकडे बघायचं. तुम्ही बघा आपले गुरुदेव कुठेही गेले तिथे, कसंही असो, वातावरण कसंही असो, त्यांच्यामधली सहजता जी आहे ती कधीच मिटत नाही. एकाने प्रश्न विचारला होता गुरुदेवांना की तुम इतनी भागदौड़ करते हो,
अभी इस उम्र में भी इतना तुम कष्ट करते हो, कर्म करते हो, आपको थकान नहीं होती? आप विश्राम भी नहीं करते? तो गुरुदेवांनी काय उत्तर दिलं कि मैं तो विश्राम में ही रहता हूं। अब जब मैं विश्राम में रहता हूं तो थकान कहां से आएगी? आणि हे केव्हा होतंय? हे सगळं होणार ते फक्त ज्ञानामुळे, बाकी कुठेही नाही. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, किती काही करा, अनंत भानगडी करा, त्याच्यानं काही होत नाही. फक्त ज्ञान. म्हणून श्रेयाच्या भानगडीत पडायचं नाही. आपली जी कर्तव्य आहेत त्याच्यापासून दूर जायचं नाही. आपल्याला जे करायचं आहे, जे कर्म आहेत, आपली सेवा कर्म असतील, आपली व्यवहारातले कर्म असतील, जे काय आहे ते नियमितपणे करत राहायचं. छान आहे ना? समजलं सगळ्यांना? बोला, कोणाचे काय प्रश्न असतील तर विचारा.